वाटोळा शिकलेश्वर येथे गौरीपूजन उत्साहात। भातकुली तालुक्यातील वाटोळा शिकलेश्वर येथील घरगुती गौरीपूजन हर्षोल्लासात करण्यात आले। 11 सप्टेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता महाआरती गौरीपूजनाची यावेळी करण्यात आली। सुनील रामचंद्र बुरगाटे यांच्या घरी गौरीपूजन गेल्या 300 वर्षापासूनची परंपरा कायम आहे। वर्षा विनोद केवतकर यांच्या घरी गेल्या 15 वर्षापासूनचे गौरीपूजन करण्यात आले। निलेश नांदणे यांच्या घरी गौरीपूजन, सविता विनोद वाठ यांच्या घरी गेल्या 40 वर्षापासूनची ही परंपरा गौरीपूजनाची आहे। ही पारंपरिक पद्धत आजही सुद्धा सुरूच आहे। अनेकांच्या घरी गौरीपूजन मोठ्या हर्षोल्लासात करण्यात आल्याने सर्वत्र भक्तिमय वातावरण पाहण्यास मिळाले। माझं नाव सविता विनोदराव वाठ। मी राहणार वाटोळा शिकलेश्वर, तालुका भातकुली, जिल्हा अमरावती। आमच्याकडे 40 वर्षापूर्वीपासून महालक्ष्मीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि यावर्षी दरवर्षीप्रमाणे आम्ही पण पहिल्या दिवशी महालक्ष्मीचे आवाहन करतो आणि दुसऱ्या दिवशी त्यांचं पूजन वगैरे, त्यांचं जेवण वगैरे, पुरणपोळी वगैरे आमच्या परंपरेनुसार त्यांचं जेवण वगैरे व्यवस्थित बनवतो आणि पूजन आरती वगैरे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांचा विसर्जनाचा कार्यक्रम ठरवतो। मी सौ वर्षा विनोदराव केवतकर, राहणार वाटोळा शुक्लेश्वर, तालुका भातकुली, जिल्हा अमरावती। आमच्या येथे दरवर्षीप्रमाणे यावर्षीचे महालक्ष्मी स्थापनेचे 15वे वर्ष आहे। दरवर्षीप्रमाणेच यावर्षीही आमचं गौरी स्थापना झालेली आहे। काल गौरीची स्थापना झाली, आज महालक्ष्मीचं जेवण, नंतर उद्याला गावातील मंडळींना जेवण। दरवर्षीप्रमाणेच गौरीपूजनाची सर्व आम्ही आनंदाने थाटामाटाने गौरीचा सण साजरा करतो। गौरी आणि गणपतीच्या सर्वांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा।